नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपलं मनापासून स्वागत। तर जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026 साठी प्रिपरेशन करतात आहे आणि त्यांचा पेपर 2 जर कॉमर्स आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की परीक्षेची तयारी आपल्याला सुरुवात कशी करावी, त्याच्यानंतर अभ्यास कशा पद्धतीने सेट परीक्षेसाठी करायचा पेपर 2 कॉमर्सचा, आणि या व्यतिरिक्त यश मिळवण्यासाठी 100% खात्रीशीर रणनीती सुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर या व्हिडिओला स्किप न करता व्यवस्थित लक्ष देऊन बघाल आणि त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ह्या सगळ्या गोष्टी फॉलो सुद्धा कराल। तर विद्यार्थी मित्रांनो, जो पेपर 2 आहे, ठीक आहे, पेपर 1 आणि पेपर 2 असे दोन पेपर असतात सेट परीक्षेत। तर पेपर 2 कॉमर्स जो आहे याचा जे आहे हा 200 मार्क्सचा पेपर असतो, ठीक आहे, 200 मार्क्सचा हा पेपर असतो आणि याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला 2 तासाची कालावधी जी आहे ती आपल्याला देण्यात येते। 2 तासाचा टाइम जे आहे ते आपल्याला एग्जाममध्ये मिळतं। पण आता जो कॉमर्स आहे याच्यात येतं काय सर, तर याच्यात जे आहे 12th पासून, ठीक आहे, 12th पासून जे काय 11-12th म्हणा, तर तिथून PG पर्यंत जे काही तुम्ही अध्ययन केलेलं आहे ते येतं। पण नुसतं ते वाचून अभ्यास होऊन जाईल का, सेट क्रॅक होऊन जाईल का, तर अशी मानसिकता जी आहे ती चुकीची आहे। कारण दिवसेंदिवस जे आहे एक्झामचा लेवल जो आहे, एक्झामचा लेवल वाढतो आहे, ठीक आहे, आणि जे आहे काही आपल्याला कॉम्प्लेक्सिटी जी दिसून येतात आहे पेपरमध्ये, जे आहे कॉम्प्लेक्सिटी म्हणजे अवघड जे आहे ते दिवसेंदिवस पेपरवाले सेटवाले लेवल वाढवतात आहेत। तर याच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स, एक प्रॉपर आपल्याला स्ट्रॅटेजी जी आहे ती फॉलो करावी लागते, तरच तुम्ही या परीक्षेत जे आहे यश मिळवू शकतात। टोटल युनिट्स किती असतात या पेपरमध्ये, जे आहे टोटल तुम्हाला 10 युनिट्सचं अध्ययन करावं लागतं, तरच तुम्ही या परीक्षेला क्रॅक करू शकता। तर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र सेट 2026 पेपर 2 कॉमर्समधून यश मिळवायचं आहे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कंप्लीट कोर्स ऑन कॉमर्स। या कोर्समध्ये आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, कंप्लीट सिलेबसचे नोट्स आपल्याला दिल्या जातील, साप्ताहिक चाचण्या आपल्या पुनरावृत्तीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील, नंतर फुल सिलेबस मॉक टेस्ट आपल्याला दिल्या जातील, 30 पेक्षा जास्ती मॉक टेस्ट उपलब्ध आहे, PYQs आपल्याला स्पष्टीकरणसह मिळतील, 4000+ MCQ सिरीज जे आहे ते तुम्हाला मिळेल। आणि पेपर 2 ला जर आपण घेता तर तुम्हाला पेपर 1 जो आहे तो संपूर्णपणे फ्री दिला जाईल विथ ऑल सेम फॅसिलिटीज। नवीन बॅच जी आहे ती 4 ऑगस्टपासून सुरुवात होते आहे, तर आपण या बॅचला निश्चित जॉईन करा। या कोर्सची व्हॅलिडिटी जी आहे 1 वर्षाची राहील। फीस इज 10,000, पण डिस्काउंट नंतर मात्र 8,000 तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर्स उपलब्ध होऊन जातील। जॉईन करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं आहे आणि या 2 नंबरवरील संपर्क व्हॉट्सअपच्या माध्यमाने संपर्क साधून आपण डायरेक्ट जॉईन होऊ शकता। तर काय या कोर्सचा वापर करून मागील परीक्षेत विद्यार्थ्यांनी आमच्या यश मिळवलेलं आहे, तर आपण पण निश्चितपणे मिळवू शकता। सर्व अभ्यास आम्ही तुमच्याकडून करवून घेणार आहे। ओके, तर जर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड नाही केला आहे तर प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून घ्या। स्टोअर सेक्शनमध्ये जा, इथे कॉमर्स सर्च करा, MS सेट पेपर 2 कॉमर्सचा कोर्स दिसून येईल, त्याला सिलेक्ट करा, त्याच्यानंतर पेमेंट करा आणि जितकं पण कंटेंट आहे सर्व काही आपल्याला ॲक्सेस करता येईल। तुमच्यासाठी रिव्हिजन कोर्स डेमो लेक्चर्स सुद्धा उपलब्ध आहे। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो आता येऊ की तयारी डायरेक्ट सुरुवात करण्यापूर्वी आपल्यासाठी काही पूर्व आवश्यकता आहे, ठीक आहे, काही परक्विसिट्स आहे। तर पहिली गोष्ट तर काय की आपला माइंडसेट, आपल्या मनात जी आहे एक मानसिकता तयार करून घ्या स्वतःची की मला सेट 2026 जी आहे ती कुठल्याही हालतीत क्रॅक करायची। पेपर 2 कॉमर्समधून आपल्याला कॉमर्स विषयातून आपल्याला सेट परीक्षा कुठल्याही हालतीत क्रॅक करायची आहे म्हणजे करायची आहे। तर अशी माइंडसेट जी आहे ती तुम्हाला डेव्हलप केली पाहिजे, तरच तुमची तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने होईल, ठीक आहे। त्याच्यानंतर जे आहे महत्त्वपूर्ण जे आहे कॉन्फिडन्स, ठीक आहे, कुठलाही काम करा किंवा कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करा, कॉन्फिडन्स असणे अत्यंत अनिवार्य आहे। कॉन्फिडन्स नसला तर आपली परीक्षा जी आहे ती त्याच्यातही आपला डामाडोल होतो आणि तयारीत तर होतोच होतो। तर म्हणून सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक्झाम पेपर सबमिट करेपर्यंत आपला कॉन्फिडन्स जो आहे तो असला पाहिजे, कारण आत्मविश्वास जे आहे हे प्रत्येक गोष्टीची काय आहे नीव आहे। तर आत्मविश्वास पण आपल्याला ठेवणे जे आहे ते अतिशय आवश्यक आहे।
या व्यतिरिक्त जे आहे आपल्या तयारीत जेव्हा पण तुम्ही तयारी करत आहे तर कन्सिस्टन्सी जी आहे ती आत्तापासून ठेवा. आता तुम्ही म्हणाल की सर सेटचं नोटिफिकेशन कधी येईल, तर जेव्हा यायचं आहे तेव्हा ते येत राहील. थोडं थोडं प्रमाणात जे आहे ते आपला अभ्यास जो आहे दररोज करा. दररोज सपोज तुम्ही दोन तासाचा वेळ आहे किंवा तुमच्याकडे 3 तास आहे, तुम्ही पेपर टू कॉमर्सला देत आहे, तर ते 3 तास जे आहे रेग्युलर द्या. कधी काही कारणाने नाही झालं तर 1 तास अर्धा तास जरी अभ्यास झाला तरी ते पुरेसा आहे. एखाद दिवशी ॲक्सेप्टेबल आहे, पण रोज तुमचा जो ठराविक टाईम आहे तो तुम्हाला देणे आवश्यक आहे. कारण कन्सिस्टन्सी जी आहे त्यांनी काय होतं, त्यांनी आपलं प्रिपरेशन जे आहे ते स्ट्रॉंग होतं. तुम्ही 1 दिवस अभ्यास कराल मला 4 दिवसांनी करील, तर तुम्ही 1 दिवसांनी जे केलं भरपूर ते तुम्ही विसरून जाता. तर कन्सिस्टन्सी मॅटर्स अ लॉट. ठीक आहे, तर हे 3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचे टिप्स जे आहे जे तुम्हाला यश मिळवून देतील हे टिप्स जाणून द्या. सगळ्यात पहिले तर जेव्हा पण तुम्ही अभ्यास कराल तुमच्याकडे पेपर 2चा जो सिलेबस आहे त्याची एक हार्ड कॉपी असणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, हार्ड कॉपीत जो सिलेबस प्रिंट करवाल तुम्ही ती हार्ड कॉपी ठेवा. तर प्रिंट काढल्यावरती त्या सिलेबसमध्ये काय आहे त्याला हळूहळू वाचायला सुरुवात करा. वाचन म्हणजे नुसतं सिलेबस वाचा आणि सिलेबस पाठ करून घ्या. आता तुम्ही म्हणाल सर सिलेबस पाठ करून घ्या म्हणजे काय, तर सिलेबस जेव्हा तुम्ही पाठ करून घ्याल तर तुम्हाला प्रश्न कोणत्या टॉपिकमधून विचारला गेला आहे हे ओळखणे अत्यंत सोपं होऊन जाईल. तर हार्ड कॉपी जे आहे ते तुम्ही ठेवा जेव्हा पण अध्ययन करता. याने हार्ड कॉपीने काय होतं की आपल्याला अजून एक फायदा होतो की तुम्ही कोणकोणत्या युनिट्सचा अभ्यास करून घेतला, त्या युनिट्सचं काय झालं, काय बाकी आहे हे सर्व मार्किंग करायला सुद्धा तुम्हाला इझी जातं. तर हार्ड कॉपी सिलेबसची असणे अत्यंत अनिवार्य आहे. त्याच्यानंतर प्रत्येक युनिट जे आहे त्याच्यात भरपूर संकल्पना आहे. 10 युनिट्समध्ये जसं सांगितलं तर 100पेक्षा जास्ती संकल्पना आपल्याला कॉमर्समध्ये पाहायला मिळतात. तर प्रत्येक कन्सेप्टची अंडरस्टँडिंग जी आहे ती आपल्याला असणे अनिवार्य आहे. प्रत्येक कॉन्सेप्टमधनं प्रश्न येईल असं आवश्यक नाही आहे. तर त्याच्यातले जे आहे कन्सेप्ट्स आपल्याला जे पण कन्सेप्ट आपल्याला विचारल्या जातील त्याच्या संबंधित जर आपल्याला ज्ञान आणि अंडरस्टँडिंग नसली तर तुम्ही जे आहे त्याला सॉल्व करू शकणार नाही. प्रश्न आपल्या चुकण्याची शक्यता असते. आता समजा तुम्ही आयसो क्वांट आणि इंडिफरन्स कर्व असे दोन संकल्पनांचं अध्ययन केलं. आयसो क्वांट आणि उदासीनता वक्रचं जर अध्ययन आपण केलेलं आहे आणि तुम्हाला जर हे कन्फ्युजन आहे की आयसो क्वांटचा वापर कुठे होतो, आयसो क्वांट कशाचा भाग आहे, उदासीनता वक्र कशाचा भाग आहे, तर इथे आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. तर इंडिफरन्स कर्व जो आहे तो ग्राहक वर्तनचा सिद्धांत आहे, उपयोगिता विश्लेषण, त्याच्यात त्याचा उपयोग होतो. आणि आयसो क्वांटचा उपयोग कुठे होतो, उत्पादनच्या सिद्धांतामध्ये होतो. ठीक आहे, तर हे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ नये म्हणून तुम्हाला कन्सेप्टची डीप अंडरस्टँडिंग जी आहे ती आवश्यक आहे. आता त्याच्यानंतर जे आहे जेव्हा पण तुम्ही अभ्यास कराल तर अभ्यास करताना आपल्याला शॉर्ट नोट्स बनवणे अनिवार्य आहे. सर तुम्ही तर नोट्स द्याल, ठीक आहे, मी तर नोट्स देईल, मी शिकविली, पण त्याच्यात जे आहे आपल्याला नोट्स सोबत आपली नोट्स बनवणे अनिवार्य आहे. कारण माझे नोट्स तर मोठे मोठे राहतील, थोडे जे आहे आपल्याला वाचायला त्याला परीक्षेच्या वेळेस सर्व विषयाचे सर्व युनिट्सचे नोट्स आपल्याला एकदम वाचता नाही येणार पूर्ण डिटेलमध्ये. तर अशासाठी काय की तुम्ही आपल्या लँग्वेजमध्ये जे आहे नोट्स बनवा, कॉन्सेप्च्युअल नोट्स बनवा आणि स्टॅटिक नोट्स बनवा. तर असे 2 प्रकारचे नोट्स जे आहे ते आपल्याला बनवणे आवश्यक आहे. कन्सेप्च्युअल म्हणजे काय की जे आपल्याला कन्सेप्टशी संबंधित आहे. ठीक आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही भरती निवड प्रशिक्षणाच्या पद्धतीचा नोट्स बनवत आहे तर ते झालं तुमचं कन्सेप्च्युअल नोट. स्टॅटिक नोट्समध्ये काय की जर समजा तुम्ही RBI वर नोट्स बनवत आहे, जसं बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये युनिट आहे RBI, ते RBI त्याचे सबसिडरीज काय, त्याच्या हेडक्वार्टर कुठे आहे, त्याचा किती म्हणजे नोट हे कुठे प्रिंटिंग कुठे केलं जातं, तर हे सगळ्या गोष्टी काय ज्या पाठांतर करण्यासारख्या गोष्टी आहे ते तुमच्या स्टॅटिक नोट्सचा भाग बनतात. ठीक आहे, जे काही लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहे, रट्टा मारण्यावाल्या गोष्टी ज्या आहे त्या स्टॅटिक नोट्सचा भाग बनतात. तर याला पण तुम्हाला तयार करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर येते पुनरावृत्ती रिव्हिजन इज द की टू सक्सेस म्हणतात. तर रिव्हिजन करणे आपल्याला अत्यंत अनिवार्य आहे. रिव्हिजन नाही केली तर आपण काय करतो, आपण गोष्टींना विसरत जातो. तर म्हणून जे आहे इवन की जे आहे 24 तासात आपले जे काही अध्ययन तुम्ही केलेलं आहे, व्हिडिओ नाही म्हणत मी, व्हिडिओ लेक्चर नका बघू वाटलं तर, पण जे काही नोट्स तुम्हाला उपलब्ध आहे किंवा तुम्ही जे नोट्स तयार केले आहे त्या नोट्सला एकदा व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्या आणि नंतर संडेला समजा दररोज तुम्हाला
मिळत नाही आहे तर संडेला वेळ काढून सर्व आठवड्याभरात जे काही अभ्यास केलेला आहे तुम्ही पेपर 2 म्हणा किंवा पेपर 1 म्हणा याचा रिव्हिजन जे आहे ते रेग्युलर बेसिसवर करा. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दिवशी 1 दिवसाने वाचलं, दुसऱ्या दिवशीने वाचलं, नंतर परत 3 दिवसांनी ती संकल्पना वाचली आणि नंतर संडेला ती संकल्पना म्हणजे आठवड्यात संपेल तेव्हा ती संकल्पना वाचून घेतली. तर याने काय होऊन जाईल, तुमची ती संकल्पना 4 वेळा रिपीट झाल्यावर तुमचं जे रिव्हिजन आहे त्या संकल्पनेवर कमांड बसून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे परीक्षा जी आहे त्याचा मूळ काय असतं, PYQ. तर जेव्हा पण सेट परीक्षेचे PYQचं विश्लेषण तुम्हाला चांगल्या पद्धतीने सविस्तर पद्धतीने करणे आवश्यक आहे. ठीक आहे, सेट पद्धत आपले जे PYQs आहे यांचा आपला महत्त्व आहे, याच्यावरूनच तुमचा PYQ पेपर जो आहे तो तयार होतो. याचा अर्थ पूर्णपणे नुसतं PYQच्या भरोश्यावर जायचं असं नाही आहे. PYQची भूमिका असते की तो तुम्हाला सांगतो की कोणत्या संकल्पना महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, कोणत्या संकल्पनामधून कशा प्रकारचे प्रश्न येतात. तर समजा पाहिलं तर 100 प्रश्न तुम्हाला विचारले जातात सेट एक्झाममध्ये. ठीक आहे, आणि प्रत्येक प्रश्नात जे आहे 4 ऑप्शन्स 4 विकल्प आपल्याला पाहायला मिळतात. तर 4 विकल्प जर आहे तर 100 प्रश्न जर आहे तर टोटल तुम्हाला 400 गोष्टी जी आहे त्या याच्यात असतात. तर म्हणून याचं डिटेल अंडरस्टँडिंग येणे हे आपल्याला आवश्यक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जे आहे MCQ. तुमचा काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर तर नाही आहे. ठीक आहे, कॉलेजसारखा 8 मार्क 16 मार्कावाला पेपर तर राहणार नाही. तर युनिव्हर्सिटी जशी आमच्या काही घ्यायची तर तसं जे आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय MCQ बेस्ड आहे ते MCQ बेस्ड टॉपिक घ्या. MCQचा सराव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादा युनिट हे केला जसं व्यवसाय अर्थशास्त्र बिझनेस इकॉनॉमिक्स युनिट कंप्लीट केला आहे, वाचून झाला आहे, तर त्यासंबंधी जास्तीत जास्त MCQs जे आहे ते तुम्ही लावा. युनिट वाईज आपल्याकडे जे आहे 100 MCQs तुम्हाला मिळतील. तर प्रत्येक आणि मॅरेथॉन सेशन्सही राहतील. तर ते अटेंड केल्याने MCQsनी काय होईल, तुमची कन्सेप्ट स्ट्रॉंग होतील आणि रिव्हिजन पण होऊन जाईल. त्याच्यानंतर जे आहे जेव्हा पण तुमचे समजा 5 युनिट्स कंप्लीट होऊन जातील, जेव्हा पण तुम्ही तयारी सुरू केल्यानंतर तुमचे समजा 50% सिलेबस तुमचा कव्हर होऊन जातो, तर मग तुम्ही सुरुवात करू शकता मॉक टेस्टचा. ठीक आहे, मॉक टेस्टला सुरुवात करण्यासाठी 100% सिलेबस जे आहे ते पूर्ण होण्याची आवश्यकता नाही. समजा आजच्या काळात तुम्ही पहिल्या 5 युनिट्सला करून घेतलं आणि त्याच्या आधारावरही तुम्ही मॉक टेस्ट दिला तर जे तुमचे 50 प्रश्न आहे त्या युनिट्समधले त्याच्यातलं तुम्हाला किती येतं हे तुम्हाला कळेल. आणि 50 ज्या गोष्टी राहतील त्या भलेही आजच्या दृष्टीने तुम्ही त्याच्याशी अननोन आहे, अपरिचित आहात, पण नंतर हळूहळू जसे तू राहिलेल्या शिल्लक 5 युनिटचं अध्ययन कराल तर तुम्हाला ते 5 युनिटचं जे आहे ते पण येऊन जाईल. कन्सेप्ट पण नॉलेजही वाढेल आणि हे होईल. आणि नंतर जेव्हा एक्झाम येईल तर तेव्हा एक्झामच्या 1-1.5 महिना आधी 2 महिना आधी तर तुम्हाला हेच काम करायचं आहे. मॉक टेस्ट जे आहे ते रेग्युलर बेसिसवर त्याचा सराव जो करणे आहे तो महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, सराव करणे जे आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आता शेवटचा जो आहे तो मॉक टेस्ट सराव केल्याने काय होतं, तुम्हाला प्रॉपर टाइम मॅनेज करता येतं. ठीक आहे, टाइम मॅनेज करता येतं. या व्यतिरिक्त तुमचं कन्सन्ट्रेशन लेवल जो आहे कन्सन्ट्रेशन लेवल सुद्धा वाढतो. ठीक आहे, तुमचा जो कन्सन्ट्रेशन लेवल असतो हा सुद्धा आपल्याला चांगला पाहायला मिळतो, कारण कन्सन्ट्रेशन बिघडलं तर आपल्या जे आहे खूप प्रश्न चुकतात. ठीक आहे, या व्यतिरिक्त शेवटचा टिप आहे की तुम्ही जेव्हा पण तयारी करत आहे, जेव्हा पण अभ्यास करत आहे, आपल्या स्वतःवर विश्वास नाही हो, आपल्या स्वतःवर डाऊट नका करू, आपल्या प्रिपरेशनला घेऊन शंकेत राहू नका. का बरं, कारण कधी कधी अशा गोष्टी येतात ज्या आपल्याला लवकर समजत नाही आणि आपण विचार करतो की बाबा माझ्याच्याने पेपर 2 मध्ये मला किती मार्क मिळेल, मला स्कोर करता होईल का, माझा स्कोर चांगला होईल का. तर अशा याने काय होते की तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण होते, निगेटिव्हिटी येते. आणि निगेटिव्हिटी जी आहे 1%ची नकारात्मकता 100%च्या सकारात्मकतेला वाट लावून टाकते. ठीक आहे, त्या वाट लावून टाकते म्हणजे त्याला काही अर्थ नाही राहत. तर म्हणून निगेटिव्ह जी आहे आपल्या प्रिपरेशनला घेऊन कधीही शंका करू नका आणि आपल्या प्रिपरेशनला घेऊन डाऊटमध्ये नका राहू. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सिलेबसमध्ये हे 10 युनिट्स आहे.
ठीक आहे. हे बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस आहे, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग आहे, इकॉनॉमिक्स आहे, फायनान्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, त्यानंतर बिझनेस मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे. ठीक आहे. नंतर विपणन व्यवस्थापन आहे, व्यवसायाचे कायदेशीर पैलू आहे, आणि आयकर आणि कॉर्पोरेट कर नियोजन, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स प्लॅनिंग, असे आपल्याला 10 युनिट्स पाहायला मिळतात. तर प्रत्येक युनिट जो आहे, काही युनिट सोपी आहे, काही युनिट अवघड आहे, काही युनिट हे स्टुडंट टू स्टुडंट डिफर करतं, आणि प्रत्येक युनिट्समधून प्रश्न किती येतात? 10 प्रश्न येतात, आणि प्रत्येक युनिटची वेटेज किती आहे? 20 मार्काची वेटेज आहे. तर म्हणून आतापर्यंतच्या सेट परीक्षेला घेऊन आपल्याला याच पॅटर्नला फॉलो करायचं आहे. टोटल अशा मिळून 200 मार्काचा एक्झाम आपला राहणार आहे. ठीक आहे. आता हे विद्यार्थी मित्रांनो, हे वर्गीकरण प्रत्येक विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनाने जे आहे वेगळं वेगळं असू शकतं. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल आहे. तर इथे तुम्हाला काही स्कोरिंग युनिट्स पाहायला मिळतात. स्कोरिंग युनिट्समध्ये नंबर 1 मध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स आहे, बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस आहे, बिझनेस मॅनेजमेंट HRM आहे, मार्केटिंग मॅनेजमेंट आहे. ह्या सगळ्या गोष्टी युनिट्स जे आहे त्या अतिशय स्कोरिंग आहे. आता काही युनिट्स असे असतात की ज्याच्यात थ्योरी पण असते आणि ज्याच्यात प्रॅक्टिकल पण असतो. ठीक आहे. याच्यात कोण येतं? याच्यात तुमचं अकाउंटिंग अँड ऑडिटिंग युनिट येतो. ठीक आहे. ऑडिटिंग तर पूर्ण प्रॅक्टिकलवर आधारित आहे. अकाउंटिंगमध्ये जसं पार्टनरशिप आहे, कॉर्पोरेट अकाउंटिंग आहे, इथून कॉस्टिंग आहे, स्टँडर्ड कॉस्टिंग आहे, मार्जिनल कॉस्टिंग आहे. इथून तुम्हाला प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जाण्याची भरपूर शक्यता असते. त्या व्यतिरिक्त जे आहे बिझनेस फायनान्समध्ये जसं लिव्हरेज आहे, कॉस्ट ऑफ कॅपिटल आहे, इथून प्रॅक्टिकल प्रश्न येतात, आणि बाकी युनिट तर थ्योरॉटिकल आहे. तर म्हणून आपल्याला दोन्ही पैलूंवर कार्य करणे महत्त्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त बिझनेस स्टॅटिस्टिक्स जो आहे त्याच्यातही प्रॅक्टिकल्स विचारले जातात. प्रोबॅबिलिटी आहे, कोरिलेशन आहे, रिग्रेशन आहे, आणि याच्यासोबत रिसर्च मेथडॉलॉजीचा पण भाग असतो. याचा फायदा हे होतो की हे तर तुम्ही पेपर 1 मध्ये शिकूनच येतात. फक्त याचा ॲडव्हान्स पोर्शन जो स्टॅटिस्टिक्सशी संबंधित आहे तो तुम्हाला या युनिटमध्ये करायचा आहे, आणि स्टॅटिस्टिक्सचा भाग करायचा आहे. ठीक आहे. आणि आता शेवटच्या याच्यात हे येतं की मेमोरी बेस्ड युनिट्स. काही युनिट्स जे आहे त्या लेंदी असतात, आणि त्याच्यात तुम्हाला रट्टा मारण्याशिवाय पर्याय नसतो. ठीक आहे. रट्टा मारण्याशिवाय पर्याय नसतो. तर अशा याच्यात जे आहे याच्यात येतं जसं बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. याच्यात जसं ज्या गोष्टी जशा आहे तसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. काही बँकिंग कन्सेप्ट आहे, जसं मॉनिटरी पॉलिसीचे इन्स्ट्रुमेंट आहे ते तुम्ही एकदा समजून घ्या. कमर्शियल बँक, फॉरेन बँक्सचे कार्य वगैरे हे तुम्ही वाचून समजू शकता. पण IRDAचे काय कर्तव्य आहे, RBIचे काय कर्तव्य आहे, सेबी कशा पद्धतीने कार्य करतं, मनी मार्केट, कॅपिटल मार्केट काय असतं, हे तुम्हाला ॲज इट इज जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावे लागतात. तसंच कोणता कायदा कोणत्या वर्षी आला, कोणत्या कायद्यामध्ये कोणत्या सेक्शनचा काय अर्थ आहे, कशाचं काय सेक्शन आहे, तर सेक्शन तुम्हाला या युनिटमधून विचारले जातात. याचं अध्ययन करणे तुम्हाला आवश्यक आहे. आयकर कॉर्पोरेट करमध्येही थोडंफार प्रॅक्टिकल तुम्हाला विचारलं जातं. ते प्रॅक्टिकल मध्येही येतं. आणि या व्यतिरिक्त जे आहे इथून तुम्हाला मेमरी बेस्ड क्वेश्चन जसं डिडक्शन्स आहे, काही महत्त्वपूर्ण सेक्शन्स आहे, असे प्रश्न जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळतात. कॉमर्स काही विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्यवस्थित योग्य गायडन्सने आपण जर अध्ययन केलं तर आपण याच्यात जे आहे 130 140च्या वर जे आहे ते सहज स्कोअर करू शकतात आउट ऑफ 200. ठीक आहे. तर योग्य पद्धतीचा वापर करायचा आहे, आणि चांगल्या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर व्यवस्थित कन्सेप्ट युनिट्स वाईज रिव्हिजन, वीकली रिव्हिजन केली तर आपले मार्क जे आहे ते कुठेच नाही जाणार. ओके. सो आय होप विद्यार्थी मित्रांनो यांनी आपल्याला बेसिक तयारीला सुरुवात कशी करावी, काय रिव्हिजन स्ट्रॅटेजी असली पाहिजे, प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असावी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजल्या असतील. तर दॅट्स ऑल इन टुडेज व्हिडिओ. आय होप आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. थँक्यू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तोपर्यंत बाय, गुड नाईट.